पण एक गोष्ट मात्र आपण लक्षात घेतली पाहिजे की सरकारने कितीही प्रयत्न केला तरीही अशा प्रकारचं जे आंदोलन असतं, अशा प्रकारची जी सेवा असते ती तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी सेवेला समर्पित स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये सहभागी होतात। आणि अशा प्रकारच्या स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या की कार्याची गतीही वाढते आणि त्या कार्याच्या प्रती त्यांची जी समर्पण भावना असते त्यामुळे त्याला एक वेगळं अधिष्ठान प्राप्त होतं आणि तेच अधिष्ठान आपण भारत विकास परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी बघतोय। मी विशेष अभिनंदन करेन ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचं की ज्यांनी हे संपूर्ण शिवधनुष्य पेलण्याकरता आपली जागा, आपले लोक, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपला मॅनपॉवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या। मला असं वाटतं की सेवा आणि समर्पणाचा जो भाव हा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने दाखवलेला आहे तोही अतिशय महत्वपूर्ण आणि त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून अभिनंदन करतो। उल्हास ढोले पाटील आणि नानी यांच्याशी तर आमचे जुने संबंध आहेतच आणि निश्चितपणे सागरजी आता तुम्ही देखील अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहात। आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपला जो विचार परिवार आहे हा विचारांचं म्हणजे चांगल्या विचारांचं संक्रमण करणारा आहे आणि जसा संक्रमित रोग हा संक्रमण करतो तसा आमच्या विचाराचा रोगही थोडा संक्रमण करत असतो। त्याच्यामुळे सागरजी आता पुढच्या काळामध्ये आमच्या विचाराचं संक्रमण हे तुमच्याकडे झालेलं मला दिसतं आहे आणि त्याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे। कारण चांगलं कार्य करण्याकरता समाजातले सगळे लोक हे एकत्रितच आले पाहिजेत आणि ते काम या ठिकाणी होत आहे। मी आजच्या या प्रसंगी अधिक बोलणार नाही, पण या दिव्यांगांच्या क्षेत्रामध्ये अजून खूप करण्याची आवश्यकता आहे। विशेषतः आपण कायदे केले पण सरकारच अनेक ठिकाणी कायदे पाळत नाही अशा प्रकारची अवस्था आहे। त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जे झालेले कायदे आहेत ते कायदे सरकारने किमान पाळले पाहिजेत याकरता आमच्या वेबसाईट पासून तर आमच्या ऑफिसेस पर्यंत सर्व ठिकाणी जी सुगमता असली पाहिजे ती सुगमता करायची सुरुवात केलेली आहे। मोठ्या प्रमाणात ते काम आमचं पूर्ण देखील होत आहे। आमच्या 100 दिवसाच्या टार्गेटमध्ये हे देखील एक टार्गेट आम्ही दिलं होतं की दिव्यांगांकरता सुगमता आपल्याला तयार करायची आहे। पण मला असं वाटतं की हे जे काही कार्य सरकार करू इच्छिते त्याच्यामध्ये भारत विकास परिषद असेल किंवा ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी असतील आपल्यासारख्या लोकांच्या सहभागामुळेच आपण दिव्यांगांच्या जीवनामध्ये निश्चितपणे एक चांगलं परिवर्तन करू शकू। आणि म्हणून तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही जेव्हा पुढचा रेकॉर्ड कराल तेव्हाही मी त्या ठिकाणी निश्चितपणे येईल, कारण तुम्ही रेकॉर्ड करणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्याही कार्यक्रमाचं आपण मला सहभागी करून घ्यावं। यासोबत ज्या सगळ्या स्पॉन्सर्सनी, ज्या सगळ्या प्रायोजकांनी याला मदत केली त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, कारण एवढा मोठा कार्यक्रम हाती घ्यायचा तर प्रायोजकत्व देणारे दानशूर लोक असल्याशिवाय हे करणं शक्य नाही। त्यामुळे ज्या संस्था आणि व्यक्तींनी याला मदत केलेली आहे त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। अवस्था नसेल तर ते निभावून घेईल, म्हणजे ज्याला 2 हात नाही, पाय नाही, डोळे नाही त्याच्यासाठी सरकार मात्र 75व्या वर्षानंतर सुद्धा चांगल्या मनानं धावून येत नाही। तुकारामाचा अभंग म्हणायचा, तुकारामाचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि पगार मात्र 1500च्या वर वाढत नसल तर ते कोणाचंही सरकार असू दे, तुम्ही प्रभू रामचंद्राच्या नावानं सरकार आणलं असेल तर आदर्शवाद हा आहे का पहिल्या पाहिजे बजेटचा पन्ना हा दिव्यांगासाठी उघडला गेला पाहिजे, हा आदर्श प्रभू रामचंद्राचा। दिव्यांग कोणाच्या घरी निर्माणच होऊ नये, जन्मालाच येऊ नये, आलं तर किमान त्याला सांभाळणारा अशा प्रकारचं सरकार असणं गरजेचं आहे। त्याला आपण अपंगत्व याची जाणीव झाली नाही पाहिजे। या पद्धतीनं समोर येणारा कार्यकर्त्याची गरज खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो कुठं असेल तर ते दिव्यांगांसाठी आहे आणि त्या हेतूनं आपण हे काम सुरू केलं।
मुकल साहेब असेल, आमचे जिल्हा प्रमुख असेल, सुनीलजी, रवींद्रजी असेल, सर्व तालुका प्रमुख असणार. मित्र, हे मान सन्मानासाठी संघटन नाहीये, लक्षात घ्या. हे संघटन म्हणजे अतिशय वेदना कसं कमी करता येईल, प्रत्येकाच्या मदतीला कसं धावून जाता येईल, तुमचं आमचं एकमेकाचं दुःख एकत्रित करून कसं लढता येईल, कर्तव्य करना पडता है, फिर जाकर भक्त हो सकता है. आणि मग खरे जर प्रभू रामचंद्राचे तुम्ही भक्त असाल तर तुम्हाला भूमिका बदलावं लागेल, धोरणं बदलावं लागेल, त्या बजेटमधले पानं बदलावं लागेल. ज्याला दोन पाय नाही, चलता येत नाही, त्याच्यासाठी सरकारनं पहिलं उभं राहावं लागेल, मग बाकीच्यांना रांगेत उभं करावं लागेल. अशा पद्धतीने उभं राहणं, सेवा करण्याची व्यवस्था निर्माण होणं गरजेची आहे. मी माझ्या मतदारसंघात घरोघरी जाऊन दिव्यांगांचे पगार सुरू केले. आज आमदार निधीतून 60 लाख रुपये खर्च केले, 75 लोकांना आपण खोके दिले. आमदार निधीचा पहिला खर्च सगळ्यात जास्त ताकदीने कुठे झाला असेल भरत गोगावले आले नाही, त्यांना सूचना द्यावं लागेल. तुम्ही जर आमदार निधी खर्च केला नाही, जरी तुम्ही पोस्टरवर दिसले तर उद्या तुमच्या घरावर आम्ही आल्याशिवाय राहणार नाही. येथून आम्ही त्यांना हलवणार आहोत. आपल्या सर्वांच्या